रूपांतर वसंत आबाजी डहाके 2016 मध्ये आलेला हा संग्रह. यानंतर वाचाभंग हा त्यांचा संग्रह आला. त्याच्यानंतर कर्कवृत्त हा संग्रह आला. मला कुठेतरी असं वाटलं की वाचाभंगमुळे थोडं रूपांतर या संग्रहातल्या कवितांकडे तितकंसं लक्ष गेलं नाही, म्हणून यातल्या 2-3 कविता आता आज मी वाचतो. रूपांतर. ब्लर्ब वर किडे नावाची कविता आहे. आमच्या गावाच्या जमिनीत काही विचित्रच किडे लपून बसले आहेत. ते झाडांच्या मुळापासून आतून वर वर सरकत जातात. काही वेळानं पोखरलेलं झाड जमिनीवर आडवं झालेलं दिसतं. अशी आडवी झालेली कितीतरी झाडं पडलेली दिसतील सगळीकडे. सगळीच झाडं जून नसतात. अगदी आता आता हिरवी कंच दिसणारी झाडच अधिक आहेत. या किड्यांना हिरवी झाडं अधिक आवडत असतील असं अनुमान आहे. सगळी मोठी वाढलेली झाडं संपली की काय होणार ही चिंता आता त्रस्त करते आहे. शेतात उगवलेली लहान लहान रोपं ही फस्त होतील असं वाटतं. शिवारातलं हिरवं वठलेलं असं सगळं संपल्यानंतर हे किडे गुरांच्या गोठ्याकडे, घरांकडे तर चाल करून येणार नाहीत ना, असं दिसतंय खरं. कारण की कालच एकानं अगदी असहाय्य झाल्यासारखं स्वतःला जाळून घेतलं. परवा एकानं विहिरीत उडी घेतली. तेरवा एकानं एंड्रीन घेतलं. शेतात रानात राबणाऱ्यांच्याकडे आधी या किड्यांची नजर गेली असेल का? दुसरी कविता आहे कवींची मरणं अथवा सुर्वे गेले त्यावेळची कविता. मी पाहतो आहे माझ्या पिढीतला समकालीनांमधला एक एक कवी काळाच्या पडद्याआड जाताना, स्वतःला पुसून कविता मागे ठेवून जाताना. ही सुरुवात नेमकी कोणी कधी केली ते मला आठवत नाही. कदाचित जयंत नेरुरकर असेल किंवा दिलीप धोंडो कुलकर्णी असेल, संजीवनी खोजे किंवा विवेक मोहन राजापुरे असेल किंवा आरती प्रभू. जगण्याच्या कोंडुऱ्याच्या डोहात की आणखी कुठं. मुंबईत आल्या आल्या 1982 मध्ये सदानंद रेगे ब्रह्मांडाच्या नाक्यावर फिरायला गेल्याचं कळलं. त्यांच्या कवितेची आणि माझी चांगली मैत्री होती हे त्यांना कळण्याची सुतराम शक्यता नव्हती. तरी देखील दादरच्या स्मशानभूमीत त्यांच्या कवितांसाठी स्वतःची कविता वाचली. मनोहर ओकनं तर स्वतःचं मरण स्वतःच रचलं. शक्य असतं तर सरणही स्वतःच रचलं असतं. सगळ्याहून प्रियतम अंधाराचे आयाळ कुरवाळीत माल्हवीत माल्हवीत गगनवल्लवीत तो नाहीसा झाला. गुरुनाथ धुरीनं तर आपण मेलो आहोत की जिवंत आहोत हे अद्याप सिद्ध केलेलं नाहीये. अश्वत्थाम्यासारखा तो वावरत होता दिल्लीच्या मुंबईच्या रस्त्यांवरून. अजूनही असेल वेंगुर्ल्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कदाचित. एक लाल कोवळा काळोख त्याच्या अस्तित्वाच्या क्षितिजावर पसरलेला होता. अरुण कोलटकर फोर्टातनं हिंडताना, एशियाटिककडे जाताना, PPH मध्ये डोकावताना इराणीच्या रेस्तराँमध्ये बसलेला असाच दिसतो. भिचकी वही सुकवीत. सकाळी पांघरून सारावं तसं त्याचं मरण अंगावेगळं झालं आणि एकदा मरून जाऊन त्यानं सिद्ध केलं की त्याला आतडं होतं आणि ते कायम पिळवटत होतं. मोरासारखा उघडून एका शतकाच्या दुःखाचा पिसारा टाहो एवढ्या निळेपणात दिलीप मिसळून गेला.
आज मी आहे उद्याही असणार म्हणत म्हणत स्वतःचं असणं नसणं करून टाकलं शरद साटमनं. वर तो असंही म्हणाला असेल की असणं नसणं एकच असतं. मधुकर केचे, सुरेश भट, संभाजी कदम, शंकर रामाणी, वसंत सावंत, दया पवार, केशव मेश्राम सगळेच आपापल्या कविता मागे ठेवून पुढे निघून गेले. आताच स्वतःला सुद्धा काहीही न कळवता भुजंग मेश्राम, अरुण काळे अन ऋत्विज काळसेकर निघून गेले मरणाची सुपरफास्ट एक्सप्रेस पकडून. काल परवापर्यंत ह्या उघड्या नागड्या वास्तवात कधी दोन घेत कधी दोन देत वावरत असलेले सुर्वे गेले. त्यांचं विद्यापीठ झुंज देत उभं राहणार आहे, ते पाडून त्यावर शॉपिंग मॉल होईपर्यंत. बोलणं. दोन म्हाताऱ्या बसलेल्या आहेत एकमेकींसमोर घरासमोरच्या ओट्यावर संध्याकाळी. त्या काहीही बोलत नाही आहेत. कितीतरी वेळ झाला तरी नुसत्याच बसून आहेत एकमेकींसमोर. त्या बघत नाही आहेत एकमेकींकडे. त्यांची डोकी खाली झुकलेली आहेत. संध्याकाळच्या विरत चाललेल्या उजेडात त्या बसलेल्या आहेत एकमेकींसमोर रक्त साकळल्यासारख्या. गावात आणखीही कुठं कुठं संध्याकाळी ओट्यावर नाहीतर घराच्या पायऱ्यांवर किंवा अंगणात बसलेल्या आहेत 2 किंवा 3 म्हाताऱ्या एकमेकींसमोर काहीही बोलत नसलेल्या. त्या मनातल्या मनात बोलत असतील. एंट्रींविषयी, गळफासाविषयी, विहिरींच्या तळाविषयी, स्वतःच रचलेल्या सरणांविषयी, गोळीबारांविषयी, कर्जांविषयी, सावकारांच्या तगाद्यांविषयी, आत्महत्या केलेल्या आपल्या मुलांविषयी, नवऱ्यांविषयी. त्या बोलताना दिसत नाहीत पण बोलत आहेत एकमेकींशी. अंधारून आलेल्या आभाळाविषयी, आपल्या आत दाटलेल्या स्तब्धतेविषयी.